अकोल्यात मजलिसकडून चप्पल मारो आंदोलन. अकोला एसपींना लेखी तक्रार सादर. गुस्ताखे रसूल प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी. पोलिसांकडून नियमानुसार कारवाईचे आश्वासन. अकोल्यातील फतेह चौक परिसरात आज ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. तसेच प्रकरणात कायदेशीर कारवाईची मागणी केली. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व आसिफ अहमद खान यांनी केलं आहे. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी तक्रार सादर करून उपलब्ध साहित्याची दखल घेऊन नियमानुसार चौकशी आणि आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून निवेदन स्वीकारण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आयोजकांच्या माहितीनुसार या आंदोलनात इम्रान रब्बानी, मोहम्मद रिजवान, फारुख पटेल, अब्दुल वाहिद, शेख आसिफ, उजैर खान लोधी, मोहम्मद अकीब, मोहम्मद अवेस, मुस्तकीम अहमद यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आयोजकांनी स्पष्ट केलं आहे, संविधानिक चौकटीत राहून शांततामय मार्गाने आपला निषेध नोंदवणे आणि कायदेशीर कारवाईची मागणी करणे हा आंदोलनाचा मागणी आहे. सतीश लाहोळकर, अकोला.